राम राम सारेने. आजचा दिवस तिसरा. फायनली आपण सनराईज बघायला बाहेर पडलो आहोत. सनराईज बघायला भेटतोय का नाही ते नशिबात आहे की नाही हे आपल्याला कळेल. पण आपण निघालोय वॅगेटर हिल पॉइंट सनराईज बघण्यासाठी. सकाळ सकाळ 6 वाजता आपण घर सोडलंय आणि 6 वाजता आपण निघालोय. द टॅक्सीवाला मोठं व्लॉगिंग करताना. आतापर्यंत तुम्ही आपला गोव्यातला संध्याकाळचा व्ह्यू बघितला, रात्रीचा व्ह्यू बघितला. आज पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉगमध्ये सकाळचा व्ह्यू बघायला भेटतोय. गोव्यातली सकाळ, पहाट, इकडच्या लोकांचं राहणीमान बघायला भेटतंय. ते गाव, ते कल्चर आपण टच नाही केलंय, नॉर्मलच आहे. विलेज गोवा, विलेज कल्चर म्हणजे इकडच्या गावची लोक कशी आहेत, काय आहे, ते सकाळ सकाळ उठून काय करतात. जसं आपल्या इथं उठून सकाळ सकाळ तो टिपिकल एक गरम पाण्याचा बंब पेटलेला असतो आणि त्याच्यातनं असा स्मोक निघत असतो बाहेर. म्हणजे कोण दूध काढत असतं, कोण शेताच्या कामाला निघालेलं असतं. सनराईज काय मस्त पुढे लेफ्ट यायचं. कुठं लेफ्ट दाखवत ते. कुठं मॅप लेफ्ट दाखवत. हे या ठिकाणी आपण आलोय वॅगेटर बीच जवळ. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय मच्छी मार्केटचं म्हणजे बोटी लागल्यात, मच्छी काढल्या जात आहेत. आणि सनराईज झालाय. आपल्याला थोडा लेट झालाय, म्हणजे बघा 1 तास लेट झालाय. इथून ते इथपर्यंत 1 तास लेट झालाय. ठीक आहे, छान दिसतोय व्ह्यू. आपल्याला इथं वरती जायचं होतं पण मॅपने आपल्याला गंडवलं आणि आपल्याला इथं खाली पोहोचवलंय. फशिनो पे ऑफ राइडिंग चल रही है. अरे अपन पहुंच रहे अंजुना बीच. इधर पानी उछल रहे. पानी बहुत तेज उछल रहा है. तो वरती है रे. आता वाजलेत 8:30. पण आलोय मॅन्ड्रीम बीचवर. ह्या बीचचं खासियत अशी आहे की बीचच्या अलीकडे एक छोटीशी नदी आहे आणि त्या नदीवर छान असा ब्रिज बांधलेला आहे. सो त्या ब्रिजवर मस्त फोटोज वगैरे येतात. जेव्हा मी आलो होतो तेव्हा लाकडी ब्रिज होता, आता लोखंडी ब्रिज मला दिसतोय माझ्या समोर. त्या नदीच्या ब्रिज क्रॉस केला की त्या नदीच्या पलीकडे मस्त समुद्र आहे. त्याच्यामुळे या बीचवर आपण आलेलो आहोत. आजचा ब्रेकफास्ट मॅन्ड्रीम बीचवर. आणि हाच तो पारा रोड जिथे डिअर जिंदगी मूवी मध्ये शाहरुख खान आणि आलिया भट सायकलवर फिरत होते आणि अक्षय आणि मी बाईकवर फिरतोय. तर आपला आजचा 4था दिवस. आज आपण पहाटे सकाळी लवकर उठून 2 बीच बघितले, मॅन्ड्रीम आणि वॅगेटर बीच बघितला. त्याच्यानंतर पॅरा रोड बघितला. त्याच्यानंतर आपण रूमवर आलो, थोडा आराम केला आणि आता आपण निघालो आहोत वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. बनाना राईड, त्याच्यानंतर ती बाउन्सी राईड आणि पॅराग्लायडिंग. तर लाईफमध्ये आपण फर्स्ट टाइम वॉटर स्पोर्ट करणार आहोत. शूटिंग वगैरे कसं आहे काय ते माहित नाही, पाण्यामध्ये कितपत शूट करता येईल किंवा कसं करता येईल माहित नाही. ते बघूया, जसं जमेल तसं मी शूट करून तुम्हाला दाखवेल. एन्जॉय करायचंय मस्त. बट एक मेंबर आमचा मिसिंग आहे. एक पार्टनर आपला आजारी पडलाय, त्याला गोळ्या चारून मस्त झोपवलाय रूमवर. कॅन्डोलिम बीचवर आपल्या आज स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होणार आहे. आम्हाला काय भेटलंय? स्टारफिश.
हे स्पंजबॉब कुठे? अच्छा उलटा मागे पाय हलतात ते. पाय बघ स्टार. थांब ना, दिसतंय थांब. नाही आलं ते. अच्छा, कोणी स्पंजबॉबचं कार्टून बघितलं? स्पंजबॉब अरा आट्या कपाळावरती. ये है खौफ, देख सकते हो आप खौफ. अरे फोटो इकडे नको रे ते. आला आणि लाईफ मध्ये पहिल्यांदा स्पीड बोटचा आनंद घेताना आहे आम्ही सगळे. ठीक आहे, त्यांनी चालवायला नाही दिली ती गोष्ट वेगळी आहे, पण ठीक आहे. म्हणजे आम्ही केलं, म्हणजे आम्ही मज्जा केली. आम्ही पुढे बसून त्यांनी चालवली आणि आम्ही हँडल पकडलं लहान बाळांसारखं. मज्जा तेवढी झाली. वो ये आदमी डर गया और ये औरत भी डर गई. वो उन्होंने नहीं किया. वो घर गया. शायनिंग मारायची, त्याला उभं राहायचं होतं लाडात. त्याला उभं राहायचं होतं लाडात. सुनील शेठ, मित्रमंडळी, सुनील शेठ आम्हाला पॅराग्लायडिंगला घेऊन चालले, समुद्रात घेऊन चाललेत कुठेतरी. एक चांगली पोज दे, फक्त एक चांगली पोज दे. पण आहे 4-5 झाले. खोलला योग्य पुढच्या जन्मी. ही जी 10 ते 15 सेकंदाची शांतता तुम्ही अनुभवली, तीच शांतता गेली 15 मिनिटं मी आकाशामध्ये अनुभवतो. संपूर्ण जगापासून एक वेगळा अंश झाल्याचा फील मला होत होता. आणि हे जे फिलिंग होतं ते म्हणजे शब्दामध्ये सांगण्यासारखं नव्हतं. इतकं सुंदर नजारा, इतका सुंदर सनसेट मी यावेळी अनुभवतो. हे रशी कुठे सोडायची असते रे पम्या? हे पम्या, रशी सोडून टाक. नाही 500 जास्त घ्या, रशी सोडून टाका. हिचा नेक्स्ट नंबर आहे. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. आला चालले. मैं नहीं आता कसं वाटतं? हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. एक डोळे खोल, डोळे परिवार आलाय. साईड हो का तुझ्या अंगावर रोकेल ती. परिवार डोळे उघडले होते का? आई बाप काढले आम्ही ओरडतो, मला डोळे खोलले की नाही. काजल चार दिवस भाजीत पीठ नाही टाकणार काका आता. अनिकेत बोलत जा. तू योगेशचा चेहरा बघू नको, तू ओक्षील अंगावरती. कसं वाटलं लोखंडे बाई? परिवार थांब ना. हाती घाई थांब की जरा. माणसाला खाली तो उभा आहे भाई, तो बसलाच नाही. तो त्याचा नखरा बघ, हातीचा नखरा बघ त्याचा.
याला सोडून चाललोय, लय त्रास दिलाय यांनी. आजची आपली शेवटची रात्र, उनो कॅन्डल नाईट डिनर आणि इकडे बीच. आणि हा आजचा व्हिडिओ आपला इकडे संपला. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा आपला चॅनल द टॅक्सीवाला योगेश.